पिंजरा पिंजरा रे। अक्काचं म्हणणं आहे की नारायणी प्रेग्नंट आहे ते वीरमुळे. गुरु काका आता तुम्हीच काहीतरी केलं पाहिजे. मलाही तेच वाटतंय. मलाच काय तो निर्णय घेतला पाहिजे. मला आनंदीला भेटलं पाहिजे. आनंद आहे अगं, एवढ्या रात्री आणि एकटीच आलीस? तुम्हा सगळ्यांची आठवण आली ना, म्हणून काही दिवसांसाठी राहायला आली. इतक्या रात्री एकटी सामान घेऊन इकडे? आनंदी, कोणालाही पाठीशी घालू नकोस, पटकन बोल. आनंद आहे अगं, आनंद शांत हो बघू. शालिनी वहिनी, आपण आज जाऊन बोलूया. आपली गाठ त्या अक्कासारख्या पाताळ यंत्री आणि कबीर सारख्या धूर्त माणसाशी. आतापर्यंत मी उघड उघडपणे वागत आलोय, पण आता त्यांचं कारस्थान त्यांच्यावरच उलटवण्यासाठी आपल्याला त्यांच्यासारखंच किंवा त्यांच्यापेक्षा मोठं कारस्थान रचावं लागेल. तू म्हणल्याप्रमाणे कबीरनं अक्काला मेसेज केला याची खात्री आहे ना तुला? हो, पण काका त्याच्या त्या फोन मध्ये तो मेसेज नव्हता. ठीक आहे ना, पण अक्काच्या मोबाईल मध्ये तर असेल. पंढरे, उद्या सकाळीच कामाला लागायचं. अक्काच्या खोलीची व्यवस्थित साफसफाई करायची. व्यवस्थित साफसफाई. वीर, मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय ते. झालं गेलं ते विसरून जा. आता आपल्याला आपल्या बाळासाठी एकत्र. नारायणी, बास बास. हा फालतूपणा सोड आणि चालती हो इथून. वीर प्लीज ना, प्लीज प्लीज मला एकटीला सोडून जाऊ नको. मला भीती वाटते रे. नारायणी, तू इथे असलीस ना माझ्या खोलीत की मला भीती वाटते. त्यामुळे तू इथे असताना इथे झोपणं सोड. तुझ्या बरोबर मी राहूही शकत नाही. फोन दे मला. आणि तू इथे काय करतोयस? याच्या आधी दार नाही वाजवतायत? आत कसा आलास तू? अक्का, मी दार वाजवलं होतं आणि मला खोलीची साफसफाई करायची होती म्हणून मी आलो आणि पाहिलं तर तुमचा फोन वाजत होता. नारायणीताईंचा फोन होता म्हणून मी तुमच्याकडेच. बास, पाल्हा नकोय, कामाला लाग. का मी काय म्हणते की आज देवीचा दिवस आहे, तर पूजा आणि आरती तुमच्या हातूनच व्हायला हवी. आईच्या कृपेने नारायणीचं सगळं छान चाललंय का? हो ना अक्का, इतकं सगळं चांगलं झालंय. मग ही घ्या, आरती तुम्हीच कर. चालेल, खरंच मी करू? माझ्या नारायणीचा वीर बरोबर संसार सुखाचा होवो. तिचं बाळ छान गुटगुटीत आणि हुशार जन्माला यावं. यामुळे का होईना पण वीरने नारायणीला स्वीकारावं, एवढीच माझी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. तात्याच्या वाड्यावर जायचं. पण तू गेल्यानंतर तुझा संशय कबीर आणि नारायणीला येता कामा नये, कळलं? आणि हा जो मेसेज आहे ना, वीरला दाखवायचा आणि तडक मला फोन करायला सांगायचा. ऐक, आणि त्या कबीरला सांगायचं की संध्याकाळी तुला आनंदीनं देवळात भेटायला बोलवलंय. कोणी भेटायला बोलवलंय? आनंदिनी. हा, जा पळत जा, वीरला मोबाईल दाखव आणि मला फोन करायला सांग. त्या दरवाजात जा. पिंजरा